नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सांगली शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 7वी मधील इतिहास विषयातील प्रकरण दुसरे। प्रकरणाचे नाव आहे शिवपूर्वकालीन भारत। विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेमध्ये म्हणजेच इयत्ता 6वी मध्ये तुम्ही इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधनं कोणती आहेत, त्याचप्रमाणे इतिहासाचे मुख्य आधारस्तंभ कोणते, त्याचप्रमाणे प्राचीन कालखंडाचा, भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास तुम्ही 6व्या इयत्तेमध्ये केलेला आहे। भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगतपणे केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय, हे आपण पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे मुख्य 4 आधारस्तंभ आहेत। कारण इतिहास कोठे घडला म्हणजे स्थळ, इतिहास केव्हा घडला म्हणजे काळ, इतिहासात त्या काळात कोणत्या व्यक्ती होऊन गेल्या म्हणजे व्यक्ती, आणि त्या काळातला समाज कसा होता, या 4 मुख्य गोष्टींवरती इतिहास अवलंबून असतो किंवा इतिहासाचे हे मुख्य 4 आधारस्तंभ आहेत। स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे प्राचीन भारताचा अभ्यास मागील इयत्तेमध्ये केलेला आहे। आता इयत्ता 7वी मध्ये आपल्याला मध्ययुगीन भारताचा अभ्यास करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे 1व्या शतकापासून ते 8व्या शतकापर्यंतचा कालावधी किंवा कालखंड हा प्राचीन भारताचा कालखंड मानला जातो। ढोबळमानाने 9व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा कालखंड हा मध्ययुगीन भारताचा कालखंड मानला जातो। तर मध्ययुगीन भारताचा अभ्यास आपल्याला या इयत्तेमध्ये आणि या प्रकरणामध्ये करायचा आहे। यामध्ये सुरुवातीला पहिला महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे भारतामध्ये शिवपूर्वकालीन भारतामध्ये विविध राजसत्ता होऊन गेल्या, विविध राजघराणी होऊन गेली, त्यांचा अभ्यास आपल्याला खालील तक्त्याद्वारे करायचा आहे। या तक्त्याची विभागणी 4 भागामध्ये केलेली आहे। पहिला भाग आहे राजघराण्याचे नाव, दुसरा ठिकाण किंवा प्रदेश, तिसरा महत्त्वाचे राजे आणि चौथा माहिती। अशा 4 विभागामध्ये आपल्याला या शिवपूर्वकालीन भारतातील राजसत्तांचा अभ्यास करायचा आहे। पहिलं राजघराणं आहे पाल, प्रदेश आहे बंगाल आणि महत्त्वाचा राजा गोपाल। दुसरं राजघराणं आहे गुर्जर प्रतिहार, प्रदेश आहे आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरात आणि महत्त्वाचा राजा नागभट्ट। तिसरं राजघराणं आहे महत्त्वाचं, ते म्हणजे राजपूत घराणी। यामध्ये 3 घराण्यांचा समावेश होतो, गहाडवाल, परमार आणि चौहान घराणी। प्रदेश आहे उत्तर भारत आणि महत्त्वाचा राजा पृथ्वीराज चौहान। पृथ्वीराज चौहानांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, अतिशय शूर, धाडसी, पराक्रमी असा राजा होता। त्यांनी कार्य काय केलं तर तराईच्या पहिल्या युद्धात मोहम्मद घोरीचा पृथ्वीराज चौहानांनी पराभव केला, पण दुसऱ्या तराईच्या युद्धात मात्र पृथ्वीराज चौहान यांचा घोरीकडून पराभव झाला। चौथं राजघराणं आहे होयसळ, त्याची राजधानी आहे, त्याचा मुख्य प्रदेश आहे कर्नाटक। महत्त्वाचा राजा विष्णुवर्धन, आणि या विष्णुवर्धन राजाने काय केले तर संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतले। चौथं राजघराणं आहे चोळ, प्रदेश आहे तमिळनाडू। यातला महत्त्वाचे राजे आहेत राजराज पहिला व राजेंद्र पहिला। ह्या चोळ राजांनी काय केलं तर त्यांच्याकडे जबरदस्त आरमार होतं आणि या जबरदस्त आरमाराच्या जोरावरती त्यांनी मालदीव बेटे व श्रीलंका जिंकली। 6वं राजघराणं आहे राष्ट्रकूट, प्रदेश आहे कनौज पासून रामेश्वर पर्यंत या प्रदेशाचा सत्ता विस्तार होता। या राष्ट्रकूट या प्रदेशाचा मुख्य राजा होता गोविंद तिसरा। यामधील कृष्ण तिसरा याने अलाहाबाद पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला। 7वं राजघराणं आहे शिलाहार, प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्र व कोकण। 8वं राजघराणं आहे यादव। विद्यार्थी मित्रांनो,
ही जी 8वी राजवट आहे, शिवपूर्वकालीन भारतातली 8वी म्हणजे शेवटची राजवट आहे, यादव घराणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. यांचा प्रदेश आहे औरंगाबाद जवळील देवगिरी ही त्यांची राजधानी, आणि त्यांनी एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर कृष्णा नदी पलीकडे सुद्धा त्यांनी आपला राज्यविस्तार केला. यादव राजवटीचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही हा कालखंड महत्त्वाचा का मानला जातो, ही राजवट का महत्त्वाची मानली जाते, तर त्याची महत्त्वाची 3 वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो. याच यादव राजवटीमध्ये मराठी भाषेचा सुवर्णकाळ मानला जातो, आणि याच यादव राजवटीमध्ये मराठी भाषा व साहित्य यांचा सुवर्णकाळ मानला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये याच काळामध्ये यादव राजवटीमध्ये महानुभाव आणि वारकरी पंथाची संप्रदायाची स्थापना झाली. या दृष्टीनं यादव राजवट अतिशय महत्त्वाची आहे. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? आता आपण शिवपूर्वकालीन भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास या तक्त्याद्वारे केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्राचीन काळापासून आपला भारत देश हा अतिशय समृद्ध संपन्न असा मानला जातो. अर्थात तो आहेच. आपल्या भारतामध्ये खूप सारी जी मंदिरं होती, त्या मंदिरांमध्ये खूप सारं सोनं संपत्ती होती. खूप समृद्ध आणि संपन्न भरभराटीस आलेला आपला भारत देश होता प्राचीन काळामध्ये सुद्धा. आणि असं म्हटलं जायचं की गाण्याची एक ओळ आहे, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. बघा, फक्त या एका ओळीतूनच आपल्या भारतामध्ये किती समृद्धता होती हे आपल्या लक्षात येतं. त्याचप्रमाणे असं म्हटलं जायचं की पूर्वी म्हणजे अति प्राचीन काळापासून भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असं आपले पूर्वज आपल्याला सांगतात. म्हणजेच काय, सोन्याचा धूर निघत होता याचा अर्थ शब्दशः अर्थ आपण घ्यायचा नाही. याचा अर्थ असा आहे की अति प्राचीन काळापासून आपला भारत देश अतिशय समृद्ध संपन्न भरभराटीस आलेला असा आपला भारत देश आहे आणि होता सुद्धा. आणि त्यामुळं आपल्या भारताची ख्याती प्राचीन काळामध्ये सुद्धा, मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा जे आपल्या आजूबाजूचे परकीय होते, इतर देशातले जे राजे होते, त्यांनी हे भारताचं वर्णन ऐकलेलं होतं. आणि मग अशा आपल्या या भारतावरती आक्रमण करण्याची इच्छा, स्वारी करण्याची इच्छा अनेक परकीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यातूनच मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा परकीय आक्रमणं वाढली. तर तुम्हाला माहित असेल की 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण 150 वर्ष इंग्रज भारतात होते आणि त्यांनी भारतामध्ये राज्यकारभार केला, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु इंग्रज भारतामध्ये राज्यकारभार करण्यासाठी आले होते का? राज्यकारभार करण्याच्या उद्देशानं आले होते का? नाही, बिलकुल नाही. तर इंग्रज भारतात व्यापार करण्याच्या उद्देशानं आले होते. मग ते राज्यकर्ते कसे झाले? तर पहा, त्या काळामध्ये आत्ता जशी राज्य आहेत त्याप्रमाणे त्या काळामध्ये भारतामध्ये विविध संस्थानं होती आणि त्या प्रत्येक संस्थानाचा एक राजा असायचा. त्याला संस्थानिक असं म्हटलं जायचं. आणि हे जे संस्थानिक होते, हे संस्थानिक भोगी होते, विलासी होते, आळशी होते. काहींच्या मध्ये दोघा तिघांच्या मध्ये अशी संस्थानिकांमध्ये भांडणं होती, वितुष्ट होतं, संघर्ष होता. आणि मग एकूणच काय, तर या सगळ्यांमध्ये एकी नव्हती. आणि ह्याच गोष्टीचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि व्यापार करण्याच्या उद्देशानं आलेले इंग्रज भारतामध्ये जवळजवळ 150 वर्ष राहिले आणि त्यांनी इथला राज्यकारभार केला आणि आपल्याच भारतीयांना त्यांनी गुलामगिरीमध्ये वागवलं. हे का झालं? तर आपल्याच भारतीयांच्या मध्ये, संस्थानिकांमध्ये एकी नव्हती आणि या गोष्टीचा फायदा इंग्रजांनी घेतला. म्हणतात ना, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. असंच या ठिकाणी काहीसं झालेलं आहे. हे अलीकडची ही गोष्ट झाली. पण आपण मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत आहोत. तर मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा भारताची अशी समृद्धता होतीच.
भारतातील ही समृद्धता संपन्नता पाहून अनेक परकीयांना भारतावरती आक्रमण करण्याची स्वारी करण्याची इच्छा झाली. त्यातूनच वायव्येकडील आक्रमणे सुरू झाली. त्यामध्ये सुरुवातीला भारतामध्ये विविध प्रादेशिक सत्तांमध्ये संघर्ष होते, वाद होते. त्याचा फायदा तुर्की आक्रमकांनी घेतला. यापुढे 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने दाहिर राजाचा पराभव करून सिंध प्रांत जिंकला आणि त्यामुळे भारताचा अरबांशी राजकीय संबंध आला. पुढे 11व्या शतकात तुर्की आक्रमक वायव्य भारताच्या सरहद्दीपर्यंत पोहोचले. विद्यार्थी मित्रांनो, फक्त ह्या वायव्येकडून आक्रमणच झाली नाहीत, तर हे आक्रमण करणारे जे राजे होते त्यांनी काय केलं? आक्रमण तर केलंच, भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केलीच, पण असे काही परकीय आक्रमक होते की ज्यांनी भारतामध्ये जी समृद्धता होती ती समृद्धता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गजनीचा मुहम्मद हा जो होता त्यानं भारतावरती अनेक स्वाऱ्या केल्या. त्याला भारतातलं सगळं सोनं नाणं पैसा अडका संपत्ती लुटायची होती. त्या उद्देशानं त्यानं भारतावरती अनेक स्वाऱ्या केल्या आणि या स्वाऱ्यांमधून त्यानं भारतातील जी प्रसिद्ध मंदिरं होती, मथुरा, वृंदावन, कनोज, सोमनाथ येथील मंदिरं लुटली. या मंदिरातील संपत्ती सोनं नाणं जे काही होतं ते लुटून त्यानं नेलं. फक्त संपत्ती लुटून घेऊन गेले नाहीत. हे जे परकीय सत्ताधीश होते संपत्तीच फक्त त्यांनी लुटली नाही, तर भारतामध्ये जी समृद्धता होती त्या समृद्धता नष्ट करण्याचा सुद्धा काही आक्रमकांनी प्रयत्न केला. त्यामध्ये बख्तियार खलजी यानं आपलं भारतातलं जे जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठ होतं त्या विद्यापीठामध्ये अतिशय समृद्ध अशी ग्रंथसंपत्ती होती आणि ही संपत्ती किती समृद्ध होती हे आपण मागल्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. त्यामध्ये चीनी प्रवासी फाइयान हा भारतात आला होता आणि त्यानं भारतामधल्या नालंदा विद्यापीठामध्ये अभ्यास केलेला होता. अतिशय समृद्ध अशी ग्रंथसंपदा या नालंदा विद्यापीठात होती. पण बख्तियार खलजी यानं हे ज्ञानसंपत्ती असलेलं जे ग्रंथालय होतं नालंदा विद्यापीठातलं ते जाळून टाकलं. म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, वायव्येकडील जी आक्रमणं झाली त्या आक्रमणामधून काही परकीयांनी तेथील राजसत्ता आजमावण्याचा प्रयत्न केला, तर काही इतके आक्रमक होते की त्यांनी भारतातली ही समृद्धता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आपल्याला बख्तियार खलजी आणि गजनीचा मुहम्मद यांच्या उदाहरणातून लक्षात येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढील मुद्दा पाहणार आहोत. या प्रकरणातील उत्तरेतील सुलतानशाही. अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मोहम्मद घोरी यानं इसवी सन 1175 ते 1178 या काळात भारतावर अनेक आक्रमणं केली आणि या आक्रमणामधून भारतातील जिंकलेला जो काही प्रदेश होता त्या प्रदेशाचा कारभार तो काही एकटा पाहणार नव्हता. म्हणून त्यानं त्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी आपल्या काही विश्वासू नोकरांची भरती केली. त्यातला एक महत्वाचा विश्वासू नोकर होता त्याचा कुतुबुद्दीन ऐबक. याची नेमणूक जिंकलेल्या प्रदेशाची देखभाल करण्यासाठी मोहम्मद घोरीने केली. पण इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबक हा स्वतंत्ररित्या राज्यकारभार उत्तरेकडचा पाहू लागला. विद्यार्थी मित्रांनो, ऐबक हा मूळचा गुलाम होता, परंतु पुढे मोहम्मद घोरीनंतर तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरेतील सुलतानशाही आपण पाहिली. तसेच दक्षिणेकडे सुद्धा शिवपूर्वकालीन भारतामध्ये काही सत्ता किंवा काही राज्य उदयास आली. त्या राज्यांचा अभ्यास आपण आता करूया. त्यातलं पहिलं राज्य आहे विजयनगरचं राज्य. आता हे विजयनगरचं राज्य कोणी स्थापन केलं, त्याची राजधानी कोणती होती, त्यामध्ये पुढचे राजे कोणते होते यांचा अभ्यास आता आपण करूया. मोहम्मद तुगलकाच्या काळात त्याच्या दक्षिणेकडील सरदारांनी उठाव केले आणि यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. राज्यातील अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क या सरदार बंधूंनी दक्षिणेकडे इसवी सन 1336 मध्ये विजयनगरचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
आणि या विजयनगरच्या राज्याची राजधानी होती कर्नाटकमधील हम्पी. आणि या विजयनगरच्या राज्याचा पहिला राजा होता हरिहर. हा विजयनगरचा पहिला राजा झाला. विजयनगरचे हरिहर नंतर अनेक राजे झाले. त्यातला अतिशय महत्वाचा आणि पराक्रमी, शूर, धाडशी असा जो राजा होता त्याचं नाव आहे कृष्णदेवराय. विजयनगरच्या या कृष्णदेवराय राजाबद्दलची माहिती आपण थोडक्यात आता करून घेऊया. बघा, कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य हे खूप विस्तारलेलं होतं. त्याचा विस्तार कुठून कुठपर्यंत होता बघा. पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत या कृष्णदेवरायाचे राज्य पसरलेले होते. तो पराक्रमी होता, धाडशी होता, शूर होता, त्याचप्रमाणे तो विद्वान सुद्धा होता. हे आपल्याला पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. तो विद्वान होता हे कशावरून लक्षात येतं बघा, तर त्यानं तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. कारण तो उत्तम राजा होता, उत्तम प्रशासक होता, त्यामुळं त्यानं तेलुगू भाषेमध्ये अमुक्त माल्यदा हा नीतिविषयक ग्रंथ लिहिला. विद्यार्थी मित्रांनो, कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उत्तरती काळा लागली. विजयनगरचा शेवटचा राजा रामराय हा पराक्रमी होता, शूर होता, धाडशी होता, परंतु त्याच्यामध्ये आणि दक्षिणेमध्ये आणखी जे काही राजे होते त्यांच्यामध्ये लढाई झाली. तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली आणि या लढाईत रामरायाचा पराभव झाला आणि त्यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. म्हणजे विजयनगरचा शेवटचा राजा होता रामराय. यानंतर पुढचं राज्य आहे बहमनी राज्य. बहमनी राज्याचा संस्थापक कोण होता, त्यानं काय काम केलं हे आपण आता पाहूया. हसन गंगू याने मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून इसवी सन 1347 मध्ये बहमनी राज्याची स्थापना केली आणि या बहमनी राज्याची राजधानी होती कर्नाटकातील गुलबर्गा. बहमनी राज्यामध्ये हसन गंगूचा एक विश्वासू असा उत्तम वजीर व उत्तम प्रशासक होता. त्यानं बहमनी राज्याची सुधारणा घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. काय काय केलं त्यानं हे आपण आता पाहूया. त्यानं जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा करून राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजे या महमूद गावांनी जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा करून राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून देण्याचं काम, अतिशय महत्वाचं काम त्यानं केलं. दुसरं काय केलं तर त्यानं सैनिकांना जहागिरीऐवजी रोख रक्कम देण्यास सुरुवात केली आणि सैनिकांमध्ये एक प्रकारची शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय केलं बघा, जहागिरी म्हणजे काय तर पूर्वी त्या काळामध्ये एखाद्या लढाईमध्ये एखाद्या सैनिकानं अलौकिक किंवा अप्रतिम असा जर धाडस दाखवलं असेल, पराक्रम दाखवला असेल तर त्याला बक्षीस म्हणून एखादं शहर किंवा एखादं नगर त्याला जहागिरी म्हणून बक्षीस म्हणून दिलं जायचं. अशी पद्धत होती. पण महमूद गावांना मात्र असं न करता जहागिरी न देता त्यानं रोख रक्कम देण्यास किंवा रोख पगार देण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे त्यानं सैन्यामध्ये शिस्त आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला. तिसरं कोणतं काम केलं त्यानं तर बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केल्या. यानंतर यानं महमूद गावांना मात्र बहमनी राज्याच्या सुधारणेसाठी, बहमनी राज्याच्या प्रगतीसाठी ही सगळी कामं केली. पण महमूद गावांनंतर मात्र विद्यार्थी मित्रांनो बहमनी राज्याची विभाग झाले किंवा बहमनी राज्याची 5 शकले झाली. ही शकले का झाली, 5 विभाग का झाले? महमूद गावान होता तोपर्यंत बहमनी राज्य अतिशय उदयास आलेलं होतं, भरभराटीस आलेलं होतं. त्याचप्रमाणे बहमनी राज्याची सुधारणा झालेली होती. पण महमूद गावांनंतर मात्र बहमनी राज्याची
5 शकले झाली, 5 विभाग झाले, त्याची वेगवेगळी कारणं आहेत. ही कोणकोणती कारणं आहेत ती कारणं आपण बघूया. पहिलं कारण आहे महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी आणि संघर्ष वाढला. मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे बहमनी राज्यामध्ये जे सरदार होते त्या सरदारांच्या मध्ये एकमेकांच्या मध्ये भांडणं वाढली, वितुष्ट आलं, गटबाजी निर्माण झाली आणि संघर्ष वाढला. हे पहिलं कारण आहे बहमनी राज्याची शकले होण्याचं. दुसरं कारण आहे विजयनगरशी संघर्ष वाढत गेला. म्हणजे बहमनी राज्याबरोबर दुसरं राज्य जे उदयाला आलेलं होतं विजयनगर, जे आता आपण पाहिलं, त्याची माहिती पाहिली, त्या विजयनगरशी सुद्धा संघर्ष वाढत गेला. तिसरं कारण होतं विविध प्रांतातील जे अधिकारी होते ते स्वतंत्रपणे वागू लागले. हे अधिकारी स्वतंत्रपणे वागू लागले आणि म्हणजे मनाला येईल तसं, मनाला वाटेल तसं ते वागू लागले. कोणाचाही कोणावर वचक राहिला नाही. हे तिसरं कारण होतं की बहमनी राज्याची शकले होण्याचं. तिसरं कारण काय सांगितलं बघा, विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्रपणे वागू लागले. कोणाचंही कोणीही ऐकत नव्हते. ज्यांना त्या अधिकाऱ्यांना जसं वाटेल त्याप्रमाणे ते वागू लागले आणि या संघर्षातून बहमनी राज्याची शकले झाली. ही कोणती शकले झाली, बहमनी राज्याची कोणती शकले झाली तर ती आपण पाहूया. कोणकोणती शकले झाली बघा, तर वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची ही 5 शकले झाली. म्हणजे 5 विभाग झाले. हे 5 विभाग बहमनी राज्याचे का झाले त्याची कारणं आपण आता पाहिलेली आहेत. ती कारणं पुन्हा एकदा पाहूया. बघा, पहिलं कारण होतं ते म्हणजे महमूद गावानंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी आणि संघर्ष सुरू झाला. त्याचप्रमाणे बहमनी राज्याचा विजयनगरच्या राज्याशी संघर्ष वाढत गेला. आणि तिसरं महत्वाचं कारण तुम्हाला सांगितलं की विविध प्रांतातील अधिकारी हे स्वतंत्रपणे वागू लागले आणि या सगळ्यातूनच विजयनगरची बहमनी राज्याची 5 शकले झाली. ती कोणती झाली ती आता आपण पाहिली. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे शिवपूर्व काळातील भारतातील सर्वात मोठी परकीय सत्ता कोणती. ती होती मुघल सत्ता. शिवपूर्व काळातील भारतातील सर्वात मोठी सत्ता जी होती आणि खूप काळ टिकलेली जी सत्ता होती ती म्हणजे मुघल सत्ता. साधारण इसवी सन 1526 पासून ते 1707 पर्यंत मुघल सत्ता भारतात अस्तित्वात होती. त्यानंतर मात्र मुघल साम्राज्य हे खिळखिळे झाले. आता आपण याच मुघल सत्तेविषयी माहिती घेणार आहोत. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानातील फरगना राज्याचा राजा होता आणि त्याला आपल्या भारतावरती आक्रमण करण्याची इच्छा झालेली होती. त्यानं भारताचं वर्णन ऐकलेलं होतं आणि आपण भारतावर स्वारी करावी, आक्रमण करावं असं अशा बेतामध्ये तो होता. दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी त्याच वेळेला दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी व पंजाबचा अधिकारी दौलत खान लोदी यांच्या भांडण सुरू झाले. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की एकमेकांच्या मध्ये सरदारांमध्ये भांडणं होती, संघर्ष होते, वितुष्ट आलेलं होतं आणि त्यामध्ये इब्राहिमचा पराभव करण्यासाठी म्हणजे एकमेकाचा पराभव करण्यासाठी एकमेक काय करायचे, परकीयांना बोलवायचे भारतामध्ये आणि अशी पद्धत सुरू होती. त्याप्रमाणे इब्राहिमचा पराभव करण्यासाठी दौलत खानने बाबराला भारतात बोलावले. आता भारतातल्या संपत्तीचं वर्णन बाबराने ऐकलेलं होतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की बाबराला सुद्धा भारतावर आक्रमण करण्याची इच्छा होतीच आणि त्यामुळं त्यानं भारतावर स्वारी करण्याची आखणी सुद्धा केलेली होती. पण म्हणतात ना, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, याप्रमाणे आपसुकच दौलत खानच्या बोलावण्यावरून बाबर भारतात आलाच. त्याला भारतात यायचंच होतं आणि इब्राहिम लोदी आणि या दोघांच्या मध्ये जी भांडणं होती त्याचा फायदा घेत तो इब्राहिम लोदीचा पराभव करण्यासाठी भारतामध्ये बाबर आला. तो नुसता आलेला नव्हता विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्याजवळ प्रचंड तोफखाना होता आणि सैन्यही खूप होतं, राखीव सैन्य होतं, प्रचंड तोफखाना होता आणि पहिल्यांदाच त्यानं भारतामध्ये तोफखान्याचा वापर, प्रभावी वापर युद्धामध्ये केला
आणि 1526 मध्ये प्रबळ तोफखाना आणि राखीव सैन्य या जोरावरती पानिपतची पहिली लढाई बाबराने जिंकली. असं करत करत तो पुढे त्यानं मेवाडच्या राणासंघाने राजपूत राजांना एकत्र करून खानुआ येथे बाबराशी लढाई केली. परंतु यात राणासंघाचा मात्र पराभव झाला. सगळेच भारतातले राजे काही असे एकमेकाला परकीयांना बोलावणारे किंवा परकीयांना मदत करणारे नव्हते. तसाच मेवाडचा राणासंघ हा राजा परकीयांच्या विरुद्ध होता. त्यानं काय केलं, बाबरनं पहिली लढाई जिंकल्यानंतर त्यानं आपल्या राजपूत राजांना एकत्रित केलं आणि खानुआ येथे त्यानं बाबराशी लढाई केली. परंतु मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाबर काही असाच आलेला नव्हता. त्यानं भरपूर तोफखाने आणलेले होते, राखीव सैन्य त्याच्याजवळ होतं आणि या जोरावरती त्यानं राणासंघाचा सुद्धा पराभव केला. पण राणासंघानं धाडसानं या बाबराशी लढाई करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानं ती लढाई केली सुद्धा. पण तोफखाने खूप होते आणि राखीव सैन्य खूप होतं बाबराचं, त्यामुळं राणासंघाचा पराभव झाला. या युद्धामध्ये राणासंघाचा पराभव झाला आणि इसवी सन 1526 मध्ये बाबराने दिल्ली येथे मुघल सत्तेची स्थापना केली. बघा, 1526 मध्ये दिल्लीमध्ये मुघल सत्तेची स्थापना झाली आणि ती मुघल सत्ता भारतामध्ये 1707 पर्यंत होती. म्हणजे मुघल सत्ता ही भारतातील सर्वात मोठी राजकीय सत्ता होती. ठीक आहे. आता यानंतर आपण आणखी काही मुघल सम्राटांविषयी माहिती घेणार आहोत. बाबरानंतर जे आणखी काही मुघल सम्राट भारतात होऊन गेले त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्यातला पहिला आहे सम्राट अकबर. अकबराचं नाव तुम्ही ऐकलेलंच आहे. अकबर आणि बिरबल या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. अकबराच्या दरबारामध्ये हा मुघल सत्ताधीश होता. त्याच्या दरबारामध्ये अकबर या मुघल सत्ताधीशाच्या दरबारामध्ये बिरबल हा चतुर सेनापती होता. आणि अकबर बिरबलाच्या गोष्टी तुम्ही खूप साऱ्या ऐकलेल्या आहेत. अकबराने एखादं काही प्रश्न विचारला की बिरबल त्याच्यावरती कसा उत्तर द्यायचा हे सगळं आपण पाहिलेलं आहे. तर असा हा सम्राट अकबर हा मुघल सत्ताधीश होता. त्याच्याबद्दलची थोडी माहिती आपण घेऊया. हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. सम्राट अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होता. महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराचा प्रचंड सामना केला भारतामध्ये. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळेच राजे भारतातले काही परकीयांच्या बरोबरी नव्हते. काही त्यांना परकीय सत्तांना विरोध करण्याचं काम सुद्धा काही भारतातल्या राजांनी केलेलं आहे. जे पराक्रमी होते, धाडशी होते, त्या राजांनी त्यांचा सामना केलेला आहे. त्यामध्ये महाराणा प्रताप असतील, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराचा प्रचंड सामना केला आणि त्याला विरोध केला. अकबरानंतर जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब हे मुघल सम्राट आपल्या भारतामध्ये होऊन गेले. अकबराचा सामना केलेल्या भारतातील काही पराक्रमी राजांची माहिती आता आपण घेऊया. त्यातील पहिला राजा होता महाराणा प्रताप. महाराणा प्रतापांचं नाव विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऐकलेलं आहे. उदयसिंहानंतर गादीवर आलेल्या महाराणा प्रतापने मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी अखेरपर्यंत संघर्ष केला. अकबराशी अखेरपर्यंत लढा दिला. अत्यंत पराक्रमी, धैर्यशील, स्वाभिमान व त्याग या गुणांसाठी महाराणा प्रताप इतिहासामध्ये अजरामर झाले. त्यांच्याजवळ अलौकिक असा पराक्रम होता, धैर्य होतं, स्वाभिमान होता आणि त्याग या 4 गुणांच्यामुळे महाराणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. दुसरी राणी आहे ती म्हणजे चांद बीबी, जिने अकबराशी लढा दिला, अकबराशी पूर्णपणे लढाई केली. हुसेन निजामशहाची मुलगी चांद बीबी हिने मुघल सैन्यासमोर धैर्याने किल्ला लढवला आणि निजामशाहीतील सरदारांच्या दुहीतून चांद बीबीचा खून झाल्यामुळे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकला. म्हणजे इथं सुद्धा दुसऱ्या दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं झालेलं आहे. यातूनच चांद बीबीचा खून झाला, सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि यातून चांद बीबीचा खून झाला आणि त्यामुळे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला सुद्धा जिंकला. तिसरी राणी आहे राणी दुर्गावती. कोण होती राणी दुर्गावती? तर चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. ती अत्यंत हुशार होती. उत्तम राज्यकारभार करणाऱ्या दुर्गावतीने मुघल सत्तेशी दीर्घकाळ संघर्ष केला. मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळेच राजे भारतातले काही परकीयांच्या
बरोबरीने नव्हते, तर काही विरोधात सुद्धा होते. त्यांनी खूप संघर्ष केला, परकीयांच्या विरुद्ध लढा केला, मुघलांच्या विरुद्ध लढा दिला आणि अखेरपर्यंत संघर्ष केला. पुढचा मुघल सम्राट आहे औरंगजेब. याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आहेच सगळ्यांना, तरी सुद्धा आपण थोडक्यात याची माहिती करून घेऊया. इसवी सन 1658 मध्ये बादशहा झालेल्या औरंगजेबाच्या राज्याचा विस्तार काश्मीर ते दक्षिणेकडे अहमदनगर आणि काबूल ते पूर्वेस बंगालपर्यंत होता. औरंगजेबाने पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूर व गोवळकोंडा जिंकले. असा हा औरंगजेब होता. त्याचे काही नियम होते आणि हे नियम भारतातल्या काही राजांना मान्य नव्हते. पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत, अहोमांशी संघर्ष. आता हे अहोम कोण होते, कुठे राहत होते ते आपण पाहूया. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झालेल्या शान जमातीच्या लोकांना अहोम असे म्हटले जाते. मुघलांनी या प्रदेशावर सुद्धा स्वारी केली, आक्रमण केलं आणि गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली अहोमांनी औरंगजेबाशी, मुघलांशी सामना केला, मुघलांशी तोंड दिलं. म्हणजे अहोमा या जमातीच्या लोकांमध्ये गदाधर सिंह हा जो होता हा प्रमुख होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली अहोमांनी मुघलांशी तोंड दिले, मुघलांशी संघर्ष केला. अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. या युद्धामध्ये किंवा या लढाईमध्ये अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला आणि मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता स्थिर करणे त्यामुळे शक्य झाले नाही. असे हे अहोमा जमातीचे लोक. तर त्यांनी सुद्धा मुघलांशी संघर्ष केला आणि त्यासाठी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. गनिमी युद्धतंत्राचा अवलंब आणखी कोणी केला होता हे तुम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केलेला होता लढाईमध्ये. त्याच प्रकारचा अवलंब युद्धतंत्राचा या अहोमांनी केला आणि मुघलांशी अखंडपणे शेवटपर्यंत संघर्ष केला. पुढचा मुघलांशी संघर्ष होता तो शिखांचा होता. शिखांशी संघर्ष मुघलांचा कसा होता तो आपण थोडक्यात पाहूया. औरंगजेबाचे जे धोरण होते ते असहिष्णू होते आणि या औरंगजेबाचे असहिष्णू धार्मिक धोरण शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांना मान्य नव्हते. त्यांनी विरोध केला आणि विरोध केल्यामुळे काय झालं तर औरंगजेबाने त्यांना कैद केलं आणि 1675 मध्ये औरंगजेबाने त्यांचा शिरच्छेद केला. बघा किती क्रूर मुघल सम्राट होते हे. आपल्याच भारतामध्ये येऊन आपल्याच भारतीयांनी काही केलं की त्यांच्या विरुद्ध लगेच त्यांना कैद करायचं, शिरच्छेद करायचा, मारून टाकायचं अशी त्यांची वृत्ती होती. तसं औरंगजेबानं काय केलं, त्याचं धोरण असहिष्णू होतंच आणि हे असहिष्णू धोरण शिखांचे 9वे गुरु जे होते ते गुरु तेग बहादर यांना ते मान्य नव्हतं. आणि खरंच आहे, ते कोण मान्य करेल असलं असहिष्णू धोरण? आपल्याच देशात येऊन आपल्याच देशातल्या लोकांच्या विरुद्ध असं काहीतरी धोरण अवलंबायचं हे गुरु तेग बहादर यांना मान्य नव्हतं. आणि हे मान्य नसल्यामुळं त्यांनी काय केलं तर औरंगजेबानं त्यांना कैद केलं आणि त्यांचा शिरच्छेद केला. पुढे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांनी आनंदपूर येथे लढाऊ शीख तरुणांचे खालसा दल स्थापन केले. मुघलांशी संघर्ष करण्यासाठी, मुघलांशी लढा देण्यासाठी त्यांनी पाहिलेलं होतं की गुरु तेग बहादर यांचा शिरच्छेद केलेला होता, त्यांना कैद केलेलं होतं आणि मग शिरच्छेद केलेला होता. हे गुरु गोविंद सिंगांना माहित होतं आणि म्हणून मुघलांविरुद्ध लढा देण्यासाठी गुरु गोविंद सिंग यांनी आनंदपूर येथे शीख तरुणांचे खालसा दल स्थापन केले. आणि नांदेड येथे 1708 मध्ये गुरु गोविंद सिंग यांच्यावरती सुद्धा हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते आणि त्यातच पुढे गुरु गोविंद सिंगांचा अंत झाला. पुढचा जो संघर्ष आहे तो आहे राजपुतांशी संघर्ष. राजपुतांशी मुघलांचा संघर्ष कसा झाला बघा तर अकबराप्रमाणे राजपुतांशी सलोख्याचे धोरण ठेवणे औरंगजेबाला जमले नाही आणि मारवाडचे जे राज्य होते ते औरंगजेबाने जिंकल्यानंतर दुर्गादास राठोड याने मुघलांशी मोठा संघर्ष केला. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली आणि त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबर मुघलांशी सुद्धा संघर्ष करावा लागला.
त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारत, दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या उद्देशाने औरंगजेब दख्खनमध्ये आला. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळ्यांनी अभ्यासलेला आहे. म्हणजे मराठ्यांशी सुद्धा या मुघलांचा संघर्ष होता आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण मराठ्यांनी केलेच. औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, स्वातंत्र्याचे रक्षण केले आणि कसे रक्षण केले स्वातंत्र्याचे हे आपण पुढील प्रकरणामधून पाहणार आहोत. आता आपण जो भाग पाहिलेला आहे त्यामध्ये मुघलांचा राजपुतांशी संघर्ष कसा होता, त्याचप्रमाणे शिखांशी संघर्ष कसा होता, अहोमांशी संघर्ष कसा होता या गोष्टीचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे सम्राट अकबर जो होता, कर्तबगार मुघलांचा राजा होता, सम्राट होता, त्याच्याशी सुद्धा भारतातल्या काही राण्यांनी संघर्ष केला आणि शेवटपर्यंत आपली लढाई जीवात जीव असेपर्यंत अकबराशी लढाई सुरू ठेवली. त्यातूनच भारतातल्याच काही, त्याच राज्यातल्या काही सरदारांमध्ये दुही निर्माण झाल्यामुळं काही राण्यांचे खून झाले, हे सुद्धा आपण आता पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या शिवपूर्वकालीन भारतातील राजसत्ता किंवा शिवपूर्वकालीन भारत कसा होता, शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणत्या राजसत्ता होत्या, कोणकोणती राज्ये उदयास आली, त्यांचे संस्थापक कोण होते, त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलं, या सर्व गोष्टींचा उहापोह, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण शिवपूर्वकालीन भारत या प्रकरणामध्ये केलेला आहे. मला वाटतंय जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. शिवपूर्वकालीन भारत कसा होता, राजसत्ता कोणत्या होत्या, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही या प्रकरणाचं प्रकट वाचन घरी करायचं आहे आणि त्या प्रकरणाखाली जो स्वाध्याय आहे तो आपल्या वहीमध्ये त्याचं लेखन करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सांगली शिक्षण संस्थेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.